पाटील साहेब, आपण बहुजन विकास आघाडीला अर्थात हितेंद्र ठाकूर यांच्या तिन्ही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. यापूर्वी आपण सातत्याने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत होता. आता भाजपला पाठिंबा न देण्याचं नेमकं कारण काय? मग मी भारतीय जनता पक्षाचा फाउंडर मेंबर आहे, आपल्याला माहित आहे. ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष स्थापन झाला, ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी शून्यात होती, तिथून त्या पक्षाची पायाभरणी करण्याचं काम तन मन धन अर्पण करून आमचं अख्खं आयुष्य आम्ही देऊन ते आम्ही उभं केलं. आज हा पक्ष खूप मोठा झाला, देशावर राज्य करतो. परंतु त्याचा जो मूळ बेस होता तो हरवला की काय असं आम्हाला शंका येते. खरं म्हणजे मी भारतीय जनता पक्ष सोडल्यानंतर देखील ज्यावेळेला मी माझी एक ताकद बनवली, त्या ताकदीनंतर स्वतः गडकरी साहेब माझ्याकडे 9 साली आले आणि त्यांनी मला सांगितलं की विश्वनाथ, हे रोपटं तुम्ही लावलेलं आहे आणि हे झाड जर आज संकटात असेल तर ते वाचवण्याची जबाबदारी कोणाची आहे? मी ह्या एकाच विषयासाठी इथलं राजकारण हे आदिवासींचं असलं तरी आदिवासी ही सुशिक्षित लिडरशिपच्या हातात असली पाहिजे म्हणून आम्ही चिंतामणगाव विष्णू स्वराच्या पाठीशी उभे राहिलो. आणि म्हणून मग ते गोत्यात आल्यानंतर त्यांना मदत करण्याचं काम मी 9 साली केलं. आणि त्यानंतर मला काँग्रेसने तिकीट दिलं 14ला. 9 साली मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये उभा राहिलो, कारण माझ्यावर नेहमी आरोप व्हायचे की भारतीय जनता पक्षाने काही फायनान्स केलेला आहे कुणबी सेनेला. कारण माझी पार्श्वभूमी भारतीय जनता पक्षाची होती आहे हे मी नाकारू शकत नाही, पण वारंवार तेच आरोप माझ्यावर यायचे. पण 9 साली ज्या वेळेला मला लोकसभेचं तिकीट दिलेलं तिकीट माझ्याकडून काढून घेतलं उद्धव ठाकरेंनी आणि बीजेपीला दिलं. बीजेपीने मग मला तिकीट देऊ केलं होतं, याबद्दल मी गडकरी साहेबांचे आभार मानतो. पण दुर्दैवाने ते विषय होऊ शकले नाहीत आणि मला नाईलाजाने बीजेपीच्या विरोधात लढावं लागलं. पण मी त्यावेळेला पण 2 विधानसभा क्षेत्रामध्ये पुढे गेलो होतो. राजकीय पक्षांपेक्षा दुप्पट मतं घेऊन पुढे गेलो होतो, शहापूरमध्ये भिवंडीमधून. आणि एक 7-8 सीट अशा होत्या की माझ्या मदतीशिवाय त्या येऊ शकत नव्हत्या युतीच्या, म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती. तर त्यावेळेला नितीन गडकरी साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्ष असताना मानपान न बाळगता माझ्या घरी येऊन मला त्यांनी समजावलं. मी त्यांच्या शब्दाचा मान म्हणून मी त्यांना सपोर्ट केला. आणि त्याच्यानंतर मग मला असं वाटतं की हा एवढा मोठा पक्ष सत्तेत आल्यानंतर कधीतरी आम्हाला विश्वासात येईल. मी ज्या प्रश्नांवर लढाई करतो, ज्या प्रश्नांवर मी नेहमी रस्त्यावरची लढाई करतो, जमीन पाणी रोजगार विकासाच्या प्रश्नावर लढाई करतो, त्या प्रश्नांना काहीतरी कुठेतरी बळकटी देण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलली जातील असं आम्हाला वाटायचं. परंतु तो आमचा गैरसमज ठरला. त्याच्यानंतर सगळ्यात कळस म्हणजे मी ज्यावेळेला 14ला काँग्रेसच्या तिकीटावरून लढलो, 3,25,000चा मोठा जनाधार मी घेतला भिवंडी सारख्या लोकसभा मतदारसंघात, जिथं माझं मत नव्हतं. तिथे मला सगळ्या जाती जमातीच्या धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन मला त्यांनी पुढे केलं आणि त्यावेळेला मला तो जो जनाधार मिळाला. त्यानंतर मला काँग्रेसने काय त्यांना आठवलं कोणाला माहित, पण महाराष्ट्रात 1 नंबरची मतं काढलेल्या माणसाला त्यांनी नाकारलं तिकीट. कारण काय द्यावं, तर माझ्याकडे पैसे नाहीत. 2014 साली पण माझी तीच परिस्थिती होती, आज पण तीच परिस्थिती आहे. मग 2014 साली जर मला तिकीट मिळू शकतं, ज्यावेळेला मला 1,00,000 मतं होती आणि मग त्याच्यानंतर 3,25,000 मतं मिळाल्यानंतर मला तिकीट नाकारलं जातं, हे माझ्या दृष्टिकोनातून माझा अपमान नव्हता, तो शेतकऱ्यांचा अपमान होता असं मी समजलो. आणि मी त्यांना सांगितलं की मला तुम्ही ही गोष्ट जर आधी सांगितली असती चांगलं झालं असतं, प्रॉब्लेम आला नसता. पण मी त्यावेळेला राजीनामा दिला. मी अशा स्थितीला त्यावेळेला होतो, काय करावं. अशा वेळेला फडणवीसांनी मला विनंती केली की आपण भारतीय जनता पक्षाचे फाउंडर मेंबर आहात, आज भारतीय जनता पक्षाची सीट तुमच्यामुळे खूप धोक्यात आलेली आहे आणि कपिल पाटील पडतील अशी स्थिती दिसते. त्यामुळे मुंबईच्या विमानतळावर त्यांनी मला बोलावलं. त्यावेळेला उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर त्यांचे कलिग होते, त्यांनीही मला बोलावलं. आमच्यामध्ये जॉईंट चर्चा झाली आणि त्यावेळेला त्यांनी मला ज्या कमिटमेंट दिल्या होत्या त्या कमिटमेंट माझ्या व्यक्तिगत नव्हत्या ना. मी काही आमदारकी खासदारकी मागितली होती, पण मी न मागताच त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एवढे सिनियर आहात की तुम्ही आता संसदेत किंवा तुम्ही विधानसभेत दिसलेच पाहिजेत आणि आम्ही दोघे मिळून ते ठरवलं की तुम्ही पाहिजेत तिथे. मी त्याला बोललो नाही. मी काय म्हटलं होतं की कोकणातली शेती ही उजाड होत चाललेली, सिंचन व्यवस्था नाही. मुंबई सारखी शहरं रोज वाढतात, मुंबईला पाणी जातं सगळं. आम्ही दगड विटा आमच्या सगळं देतो आम्ही मुंबईला. आणि त्यामुळे इथला माणूस जो आहे हा जगायला मुश्किल होत चाललेला आहे. आणि मुंबईला लागणार दूध सोलापूरहून, कोल्हापूरवरून, मुंबईला लागणार भाजीपाला पश्चिम महाराष्ट्रातून, त्याच्यापेक्षा आम्हीही काही करू शकतो ना. तर हा भाग जो आहे हा सुजलाम सुफलाम होण्याच्या दृष्टिकोनातून इथल्या आदिवासीला एक परमनंट रोजगार, आज इथून आजही ह्या मिनिटाला लक्षावधी लोकांना स्थलांतर करावं लागतं.
आता तर काही नाही म्हटलं तर इथे जवळजवळ 20 वर्ष भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि खासदार आहेत. तुम्ही काय नियोजन केलं याचं आम्हाला उत्तर द्या. तर मला तर दिलेल्या कमिटमेंट एक पण पूर्ण झाल्या नाही. आता मला लोक विचारतात का साहेब वारंवार पाठिंबे द्यायचे, वारंवार पाठिंबे द्यायचे, ही काय भानगड चाललेली आहे. काही लोकांना असं वाटतं की विशाल पाटील मॅनेज झालेले आहेत बीजेपीला, आणि त्यामुळे स्वतंत्र आयडेंटिटी एखाद्या चळवळीचे असणं फार गरजेचं आहे. याचं कारण असं आहे, ही एक शेतकऱ्यांची चळवळ आहे. ही कुणबी सेना म्हणजे ही 12 बलुतेदारांची चळवळ आहे, आणि ही चळवळ जर उद्या कोसळली तर परत कोणी एवढी मोठी चळवळ उभी करेल असं मला वाटत नाही. आणि त्याच्यामुळे मला नाईलाजाने आता ह्या वेळेला मी विचारवंतांना परिषद बोलवली होती, चिंतन शिबिरं बोलवली. 4 आमच्या बैठका महाराष्ट्रव्यापी झाल्या, आणि 4ही बैठकांमध्ये लोकांनी मला असं सांगितलं की वारंवार फसवणूक होत असेल तर पाठिंबा देण्यात काही अर्थ नाही, बाजूला व्हा. आणि म्हणून आम्ही बहुजन विकास आघाडीला प्राधान्य दिलेलं आहे. कोणाला द्यावा पहिला पाठिंबा, तर बहुजन विकास आघाडी. अर्थात त्यांची आता 3 बीजेपीनी फसवणूक केली, हो की म्हणून नाही? आपण बीजेपी पासून दूर गेलो. हो. या निवडणुकीत आपण बीजेपीला पाठिंबा देणार नाही. अजून असं तर म्हणता येत नाही. केंद्रामध्ये सत्ता आहे, या समाजाचे फार मोठे काही प्रश्न आहेत. आता पेजे साहेबांनी आम्हाला अहवाल दिला होता 82 साली. त्याचं असं म्हटलेलं आहे की हा समाज महार मांग आदिवासीपेक्षाही मागासलेला आहे. आज रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गमध्ये तुम्ही गेलात तर तिथल्या शेतकऱ्याच्या नावावर जमिनी आजही नाही. बेदखल कोणाचा प्रश्न आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाकडून तिथे तुम्ही हे प्रश्न सोडवले तर तुम्ही पुन्हा बीजेपीला पाठिंबा देणार? त्यांनी यावं आणि सांगावं. आता मी व्यक्तीवर विश्वास ठेवणार नाही, बंड करून द्यावं मला त्यांनी. आणि इकडे आता दुसरा एक प्रश्न तयार झाला की जरांगेच्या भयंकर मोठ्या दडपणाखाली येऊन जे 57 लाख दाखले मराठ्यांना कुणब्यांचे दिले गेले, कुणबी जातीचे दिले गेले, हे तर फार मोठा ऑब्जेक्शनेबल बाब आहे. आणि याला अंकुश घालण्याचं काम त्यावेळेस बीजेपीने करायला पाहिजे होतं. ते केलं नाही केलं, म्हणून तुम्ही बीजेपीपासून दूर गेले. एकही कमिटमेंट पूर्ण होत नाही. पार्टी विथ डिफरन्स म्हणजे काय? आता भ्रष्टाचार इतका बोकाळलेला आहे या मिनिटाला की त्या भ्रष्टाचार कोणाचा लगाम नाही. हो, लगाम नाही कोणाचा. मी तुमची सगळी वार्तांकनं पाहिलेली आहेत. त्या वार्तांकनं बघून आम्हाला असं वाटतं की आम्ही लोकशाहीमध्ये राहतो का कुठं राहतो. आम्ही लाज वाटते इकडे राहण्याची आम्हाला. म्हणजे कोट्यावधी रुपयाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे, हा भ्रष्टाचार कोणाच्या सौजन्यामुळे चाललेला आहे. या सगळ्या गोष्टींवर तुमचा आक्षेप आहे? निश्चितच आक्षेप आहे. आणि पार्टी विथ डिफरन्स तर डिफरन्स दाखवलाच पाहिजे. प्रेक्षक हो, विश्वनाथ पाटील हे भाजपापासून दूर गेलेत आणि त्यांनी बहुजन विकास आघाडीला अर्थात हितेंद्र ठाकूर यांना पाठिंबा दिलेला आहे. वसईमध्ये 2 जागा या भाजप लढवत आहे. आता त्यांच्यावर नेमका काय परिणाम होतो हे आपल्याला येत्या विधानसभा निवडणुकीनंतर नक्की कळेल.